नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज 7 फेब्रुवारी आहे आणि आज हिमेश रेशमियाचा बॅड रविकुमार पिक्चर रिलीज होत आहे. तरी सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा. जर तुम्हाला 80-90च्या दशकातलं पिक्चर आवडत असतील, डायलॉगबाज सुंदर गाणी आवडत असेल तर हा पिक्चर परफेक्ट आहे तुमच्यासाठी. आपण सुद्धा हा पिक्चर पाहणार आहे 1-2 दिवसात. पाहिल्यानंतर पिक्चरची समीक्षा आपण आपल्या चॅनलवर करणार आहे. आज आतापासून आपण नवीन आपल्या चॅनलवर चालू म्हणजे सुरू करणार आहोत. कारण की मलासुद्धा मूव्ही, क्रिकेट भरपूर गोष्टी आवडतात. मूव्हीचं पण खूप आवडतात. मी पिक्चर बऱ्यापैकी पाहतो. मला वाटतं भरपूर चित्रपट आले. मला नाही वाटत की आपल्या भारतातच नव्हतं तर हॉलिवूड, इंग्लिश असू दे किंवा चांगल्या गाजलेला पिक्चर, ऑस्कर विनिंग पिक्चर असू दे, बऱ्यापैकी पिक्चर मी पाहिलेले आहेत. त्यामुळं आपण काय म्हणजे एखादा मूव्ही पडद्यावर आणि आपण रिव्ह्यू देणार नाही. फक्त आपण दर्शक म्हणून आपल्याला पिक्चर कसा वाटला, आवडला का, आपण म्हणजे एन्जॉयमेंटसाठी आपण पिक्चर पाहतो. नॉलेजसाठी आपण पिक्चर पाहत नसतो. नॉलेजसाठी पिक्चर पाहतात म्हणतात ना, ते काही अडपट आहेत, त्यांचं काही देणं घेणं नाही. आपल्याला एन्जॉयमेंट झालं पाहिजे. थोडं बहुत गोष्टी शिकायला मिळणार म्हणणार नाही, परंतु थोडं बहुत पाहायला मिळायला पाहिजे बाहेरच्या गोष्टी, म्हणून आपण पिक्चर पाहतो. तर आपण आजपासून आपल्या चॅनलवर नक्कीच ठराविक मूवीचे रिव्ह्यू नक्कीच देऊ. तर तुम्हाला कोणते चित्रपट पाहावेत तुम्ही हे सुद्धा आपण वेळच्या वेळेस सांगू. तरी तुम्हाला मूव्हीविषयी माहिती पाहिजे असेल एक प्रेक्षक म्हणून, तर आपण आपल्याला नक्कीच देऊ. त्याच्यानंतर काल मॅच झालेली भारताविरुद्ध इंग्लंड. भारताने 4 विकेटने जिंकली. त्याच्यामध्ये बॉलिंग शमीनं पुन्हा आगमन केलं, 1 विकेट घेतली. जडेजाने 3 विकेट घेतल्या. तसेच राणाने डेब्यू मॅचमध्ये 3 विकेट घेऊन चांगली सुरुवात केली. तसेच यशस्वी जयस्वालसुद्धा पहिली मॅच होती. 15 रन काढले तिने, परंतु ठीकठाक सुरुवात झाली. रोहित शर्मा परत फ्लॉप केला. कारण की 4-5 मॅच झाले रोहित शर्मा, विराट कोहली जर फॉर्ममध्ये नाहीत. चॅम्पियन ट्रॉफी जवळ आली आहे. आपण क्रिकेटविषयी पण मॅच दिवशी किंवा मॅच झाल्यावर पण आपण क्रिकेटविषयी पण बोलू. तरी तुम्हाला जर थोडी बहुत प्रेक्षक म्हणून माहिती पाहिजे असेल किंवा जर एन्जॉयमेंट पाहिजे तर आपला व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.